आकाशवाणी सातारा केंद्र. सकाळचे 6:50 होत आहेत. आता परिसर हा कार्यक्रम, यामध्ये निसर्ग जागृती या सदरातील माहिती आपण ऐकणार आहात. लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. ऐकूया परिसर हा कार्यक्रम. श्रोते हो, अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या 3 गरजा आहेत. पैकी निवारा ही गरज गुहेंमध्ये राहून मानवानं भागवली. परंतु आता घरं बांधायला आणि राहायला शिकूनही हजारो वर्ष झाली आहेत. मातीची, दगडांची, विटांची, लाकडांची आणि अलीकडच्या काळात तर प्लॅस्टिक, काचा, कागदी पुठ्ठ्यांची आणि थर्मोकॉलची घरंही मानवानं बांधून पाहिली. सिमेंटच्या घरांचं प्रमाण सध्याच्या काळात अधिक असल्याचं आढळून येतं. घर किती लांब आणि रुंद आहे, किती प्रशस्त आहे, त्यात सुखसुविधा किती आहेत, यावरून सुंदरता ठरवण्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीनं पाहिलं तर त्याची सुंदरता अधिक दिसेल. घराची स्वच्छता, त्यात ठेवलेल्या वस्तूंचा सुटसुटीतपणा पाहिल्यास असं वाटलं पाहिजे की आपल्या घरात अशीच रचना असावी. प्रत्येकाचं घर ठराविक आकाराचं नसतं, पण घरात खुबीनं किंवा चुकून अशा पद्धतीनं वस्तू ठेवल्या जातात की पाहणाऱ्याला वाटावं मुद्दामून कलात्मकरित्या ती वस्तू तिथं ठेवलेली आहे. घरात टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू किती प्रमाणात बनवल्यात ते सुंदर घरात आपण पाहू शकतो. झुंबर आणि महागड्या शोभेच्या वस्तू घरात असल्या तरी पूर्वीच्या काळी बांगड्यांच्या फुटक्या काचा, मणी, प्लॅस्टिकच्या दोऱ्या, षटकोनात काढलेल्या आकृत्या, बटनांचे बनवलेले ससे, मोर, हरणं या कलाकृती विविध घरातील भिंतींच्या शोभा वाढवतात आणि घराला घरपण आणतात. घरात भांडी, कपाटात कपडे कसे ठेवले हेही पाहावे लागेल. भांडी पुष्कळ की कमी यापेक्षा ती कशी ठेवलेली आहेत यावर घराचं सौंदर्य वाढत जातं. घरात टीव्ही, रेडिओ, फॅन, फ्रीज, टेबल, खुर्च्या या निर्जीव गोष्टींबरोबरच ज्या घरात जिवंत गोष्टी आहेत त्याची जागा योग्य आहे का हे पाहावे लागेल. अलीकडच्या काळात वास्तुशास्त्र आणि फेंगशुई तंत्र आणलं गेलंय. त्यातील वैज्ञानिक आणि आरोग्य याबाबत आपल्याला ठामपणे सांगता येत नाही. घराचे कोपरे, छत, अंगण, बाल्कनी या नेहमी स्वच्छ असाव्यात. घराची कळा अंगण सांगते ही म्हण लक्षात ठेवा. घरात घुसताना चपला व्यवस्थित ठेवलेल्या आहेत का? दरवाजामुळेही घराची सुंदरता वाढते. सुंदर घर कोणाचं असा प्रश्न विचारला तर अनेक प्राण्यांनी आणि पक्ष्यांनी तयार केलेली घरटी ही सुंदरच असू शकतात. गडमुंग्यांची वारुळं, धनेश पक्षाचं घरटं, सुगरणीची घरटी अत्यंत सुबक असतात. बिव्हर प्राण्यानं बांधलेले पाण्याच्या खालचं त्याचं घर अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकसित केलेलं असतं. मधमाशांचं पोळं याचं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. त्या सुंदर घरात मानव आनंदी आहे किंवा नाही, तो निसर्गाच्या संदर्भात जागृत आहे की नाही हे पाहायला हवं. घर सुंदर दिसण्यासाठी ते नैसर्गिक वस्तूंनी काही वेळा सजवलं जातं. झाडांची पानं, फुलं याच्या साहाय्यानं घराची शोभा वाढवली जाते. सारवून, रांगोळी काढून स्वच्छ ठेवलं जातं. घरासमोर छोटा बगीचा, परसदारी 4 झाडं असतील, बाल्कनीत कुंड्या ठेवलेल्या असतील, त्यावरून त्या घरात राहणारी माणसं ही पर्यावरण प्रेमी आहेत हे दिसून येतं. काहीही नसलं, जागाही नसली तरी काही जण वेगवेगळ्या पद्धतीच्या हँगिंगच्या कुंड्या किंवा इतर फुलझाडे लावून घरामध्ये सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि हीच घरं खरी सुंदर असतात. घरातल्या मोठ्या माणसांबरोबर मुलांचा वाटा हा निसर्गपूरक स्वच्छ घरांमध्ये आत्मीयता निर्माण करण्यासाठी असला पाहिजे. तरच आपलं घर आणि आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर राहील. परिसर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यामध्ये निसर्ग जागृती या सदरातील माहिती आपण ऐकलीत. लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.